कबूल कर वा नको, कबूल कर वा नको, राहिलो कुठे भिन्न आपण आता. प्रशांतच एके ठिकाणी असं म्हणतो की कबूल कर वा नको, राहिलो कुठे भिन्न आपण आता. हेच खरे की तुझ्या देहभर घमघमणारे अत्तर मी. हे जे अत्तर आहे गझलांचं, हे गझलांचं घमघमणारं अत्तर ज्यावेळेस पुस्तक रूपानं येतं त्यावेळेस डोळ्यातून अश्रूंचं उत्तर येणं साहजिक आहे. आणि यानंतर या ठिकाणी काही मान्यवर उपस्थित झालेले आदरणीय तुपे साहेब सन्मानित होत आहेत. अभिजित, मी विनंती करतो आपणास की आपण तुपे साहेबांना सन्मानित करावं. त्याच पद्धतीनं आदरणीय मसूद सर, सुप्रसिद्ध गझलकार, आपणही या ठिकाणी उपस्थित झालात, आपणही या ठिकाणी सन्मानित होत आहे. आणि आदरणीय शैलेशजी मोहिते साहेब, आपणही या ठिकाणी उपस्थित झालात, आपणही या ठिकाणी सन्मानित होत आहे. गझल पुष्पचे कोषाध्यक्ष अभिजितजी काळे यांच्या हस्ते. शैलेशजी मोहिते आपण सन्मानित होत आहे. यानंतर गझल पुष्पच्या वतीनं गझल पुष्पचे अध्यक्ष संदीपजी जाधव या दोन्ही पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्त शुभेच्छा देत आहेत साहिबे दिवान प्रशांत पोरे यांना. नमस्कार. व्यासपीठावरचे सर्व मान्यवर आणि रसिक मित्र, आज प्रशांत पोरे यांच्या 2 पुस्तकांचं प्रकाशन होतं आहे. त्यांचा गझल प्रवास मी जवळून अनुभवलेला आहे. त्यांच्या गझलमध्ये जी ताकद आहे ती सर्वांना माहितीच आहे. आणि परत त्याच्यावरती सोन्याहून पिवळं म्हणजे त्यांचं रसग्रहणामधली त्यांची जी गझलेसाठी प्रेम आहे ते त्यातून व्यक्त जायला दिसतं आपल्याला. आणि ही 2 पुस्तकं तयार करण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. आणि या मेहनतीचं फळ म्हणजे आजचा कार्यक्रम. या 2 त्याच्यानंतरही त्यांचा साहित्यिक प्रवास असाच चालू राहणार आहे. तर गझलपुष्प संस्थेतर्फे आमच्या सर्व टीमतर्फे मी प्रशांत पोरे यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांच्याकडून अशाच प्रकारचं साहित्यसेवा इथून पुढे चालू राहावी. धन्यवाद. खूप खूप आभार. संस्कृतमध्ये एक सुंदर सुभाषित आहे पहा की अभ्यासेना मेव लभ्या अपि विद्याश्चतुर्दश अप्यर्कमंडलम भित्वा अभ्यासेनै वेह गम्यते. म्हणजे की अभ्यासू आहेत त्यांना 14ही विद्या प्राप्त होतात आणि अशा 14ही विद्या ज्यांना प्राप्त होतात त्यांच्याकडेच फक्त जगात सूर्यबिंब भेदून जाण्याची ताकद असते. आणि असेच ताकदवान आदरणीय जनार्दनजी म्हात्रे या ठिकाणी भाष्य करतायत. गझलास्वाद व मल्टी कलर या दोन्ही संग्रहावरती आदरणीय जनार्दनजी म्हात्रे सर. म्हणजे इतका धडाकेबाज परिचय असेल माझा मलाच माहीत नव्हतं. प्रशांतने म्हटलं की आमच्यात जे काही बोलणं झालं त्याच्यानंतर मी येतो असंच त्याला म्हटलं. तर हो, मी येतो असंच त्याला म्हटलं होतं. कारण तत्त्व सगळ्यांना माहिती आहेत, पण मैत्रीसुद्धा काहीतरी एक गोष्ट असते आणि गझलेने केलेले संस्कार ही सुद्धा एक गोष्ट असते. आणि गझलकाराचं पुस्तक प्रकाशन सोहळा हा त्याचा, कुठल्याही कवीचा पुस्तक प्रकाशन सोहळा हा त्याचा त्या दिवशीचा उत्सव असतो आणि तो उत्सव साजरा करण्याला आपल्याला कोणी बोलवतं आहे. याहून मोठं भाग्य आपल्या नशिबी कुठलं नसतं, लिहिणाऱ्याच्या नशिबी तरी. आणि ते प्रशांतने मला दिलं, त्यासाठी त्याचे आधीच मनापासून धन्यवाद. अजून एक नातं आमचं सांगेन की माझा स्वभाव तर सगळ्यांनाच माहिती आहे, पण मी समूह चालवत असेन तर तिथे मी कसा हिटलर म्हणून वागत असेन, म्हणजे वागलो असेन तंत्राच्या बाबतीत अनेक कुठल्या गोष्टींच्या बाबतीत, पण तिथे समन्वयकाची भूमिका प्रशांत नेहमी पार पाडायचा.
फेसबुकवर ज्या वेळेला 2 समूह सुरू केले, त्यातला डिजिटल संपादक जे कोणी होते, संचालक जे कोणी होते, त्याच्यामधले 2 इथे आता बसलेले आहेत. एक प्रमोद खराडे आणि एक प्रशांत पोरे. मग इतक्या वर्षीची मैत्री आणि इतकी वर्ष ज्याने आपल्याला सांभाळून घेतलं, त्याने हाक दिली आणि यायचं नाही, तर असं होऊ नये म्हणूनही हे येणं आहे. आणि आता त्याने दिलेली जबाबदारी आणि अजून एक त्याच्यामागचं येणं आहे. जर प्रशांत स्वतः म्हणतो, सोडता आलाच मी सोडू न दे, जिंदगी होईल मग मल्टी कलर, मग तो मी सोडून दिला आणि आलो. पण प्रशांतला हेही माहिती आहे की मी सोडून दिला तरी सुद्धा, न येण्याचा मी सोडून दिला तरी सुद्धा, ना नुकता मी सोडलाय आणि ना तो आग्रह सोडलाय. आणि म्हणून प्रशांतनेही ते भान राखलं, तो आदर राखला. आणि या 52 गझलकारांमध्ये एक गझलकार मी सुद्धा आहे, त्याच्यामुळे मी चांगला लिहितो असं मला कुठेतरी आता वाटू लागलेलं आहे. पण त्या 52 गझलकारांच्या गझलास्वाद लिहित असताना त्याने माझ्या गझलेवरती ज्या वेळेला लिहिलं, त्यावेळेला त्याने कटाक्षाने गझल असा शब्द लिहिला. याच्यासाठी मी त्याला धन्यवाद देतो आणि ते सुद्धा त्याचे माझ्यावर ऋण आहेत. आणि म्हणूनही ती मैत्री जपली गेली पाहिजे. म्हणजे कुठेतरी सोडता आलाच मी सोडू न दे, त्यानेही सोडला आणि मीही सोडला. अजून एक असं म्हणेन की अजून प्रशांतने मी कुठे कुठे सोडला आहे. आत्ता त्याने रसग्रहणाचं त्याचं स्वतःचं पुस्तक आहे. होतं असं की आपलं पुस्तक असेल तर आपलं कोण किती कौतुक करतोय आणि आपण कसं पुस्तक लिहिलं, कसं पूर्ण केलं, त्याचं आपण किती कौतुक करावं, याच्यामध्ये आपण वाहून जात असतो. आता मी ते खूप जण अशी असू शकतात, पण प्रशांतने काय केलं की स्वतःच म्हणतोय की जसं रसग्रहण असावं तसं हे रसग्रहण नाही आहे. जर तुम्हाला रसग्रहण वाचायचं असेल तर स्नेहल कुलकर्णी यांचं पुस्तक घ्या, ते वाचा. म्हणजे स्वतःच्या पुस्तकाच्या प्रकाशनामध्ये अजून संदर्भासाठी चांगलं पुस्तक कुठलं रेफर करावं त्याचा उल्लेख करायचा, इतर कवींचा उल्लेख करायचा. म्हणजेच हा शेर स्वतःहून जगणारा हा गझलकार आहे. सोडता आलाच मी सोडू न दे. त्याने अजून कुठे मी सोडलाय तर ज्या वेळेला त्याने मनोगत लिहिलंय गझलास्वादचं, तर गझलास्वादचं मनोगत लिहित असताना तो कुणाचाही शेर उद्धृत करू शकला असता, स्वतःचा करू शकला असता. बहुतेकदा तर मनोगत लिहिताना अनेक जण आपलाच शेर कुठला चांगला आहे का शोधतात आणि तोच टाकतात. आणि फारच कोणी नम्र झालेलं असेल तर सुरेश भटांचा कुठून तरी शेर शोधून काढतात, तो टाकतात. याने तसं काही नाही केलं, याने ओवी टाकली. म्हणजेच पुन्हा तिथे मी गझलकार आहे तर मी गझलच कोट करणार असं काही त्याने केलेलं नाही आहे. आणि ती ओवीसुद्धा सांगते की याच्यावरती त्या संत वाङ्मयाचा खूप सारा पगडा आहे. आणि ज्या केव्हा वेळेला प्रशांतच्या एका गझलेवरती दाद देताना त्यावेळेला मी लिहिलं होतं, तो समूहावरती लिहिलं होतं की या संपूर्ण गझलांचा आणि प्रशांत एकूण जे काही लिहितो त्यावेळेला आमचे तरही उपक्रम चालायचे. त्याच्यात म्हटलं 1-2 ओळीत जर सांगायचं झालं तर प्रशांत अशा पद्धतीने लिहितो की गर्भाचे आवडी मातेचा डोहाळा, जेथीचा उमाळा तेथे बिंबी. तर ते तशा पद्धतीने आणि तितक्या जिव्हाळ्याने तो लिहित असतो. आणि सर तुम्ही गझलास्वादवर बोलणार आहात, मला फक्त याच्यावर बोलायचं आहे, पण ह्याचं थोडंसं कौतुक केल्याशिवाय राहत नाही आहे म्हणूनही करतोय. तर त्याने प्रत्येक गझलकार घेत असताना तो खरंच म्हणाला की हे तुम्हाला वाटतं तसं रसग्रहणात्मक नाही आहे, पण हे त्याहून काहीतरी वेगळं आहे की एक गझल संपूर्ण घ्यायची आणि त्याचे वर्तमानकालीन किंवा आपल्याला सापडणारे संदर्भ आणि ती गझल वर्तमान काळावरती कशी लागू पडते किंवा कवीला नेमकं त्यातून काय म्हणायचं आहे. माझी गझल वाचली म्हणजे आता उदाहरण म्हणून फक्त बोलतो, इतरांचं काय झालं असेल ते इतर जण सांगतीलच वाचल्यानंतर. ते वाचल्यानंतर म्हटलं की हां ह्यातलं बरंचसं मला म्हणायचं होतं, पण मला जितकं म्हणायचं होतं त्याच्याहून चांगलं प्रशांतने मांडलं आहे. आणि मला ते वाचताना वाटलं अरे मला इतकं भारी खरं तर गझल लिहिताना म्हणायचं नव्हतं, मी आपलं काफियांच्या मागे रदीफच्या मागे जात शेर सगळे पूर्ण केले, पण तू जे हे लिहिलं आहेस ते खरोखर म्हणजे तो प्रत्येक गझलेसाठी किती आत गेला असेल. त्याने प्रत्येक गझलकाराला त्या वेळेला फोन केला आहे, त्याच्याशी संवाद साधला आहे, इतकं हे सगळं केलेलं आहे. संजय म्हणतो तसं अगदी खरं आहे की गझलकार तंत्र वगैरे शिकले की ते शक्यतो गझल लिहिण्याच्या मागे पडतात, इतर गझलकारांच्या कौतुक करण्याच्या मागे पडत नाही. गझलकार तसंही इतर गझलकारांच्या कौतुक करण्याच्या मागे पडत नाही. मध्यंतरी एका कार्यक्रमात कौशल इनामदार म्हणाला होता की मला गझलकारांचं फार कौतुक वाटतं की ते एक गझलकार दुसऱ्याकडे गझलकाराकडे मुशायऱ्यात वळून सुद्धा बघत नाही दाद देण्यासाठी.
अर्थात कालांतराने ते बरंचसं पुसलं गेलं. आता एकमेकांच्या कार्यक्रमाला दुसरे गझलकार येतात आणि हा बदल खरंच खूप चांगला आहे. आणि अजून एक सांगेन आता मी प्रशांतच्या गझलच्या अनुषंगाने, की मी फेसबुकवर भलेही लिहिलं होतं, काय लिहिलं होतं तेही सांगतो, की प्रशांतच्या लेखनशैलीत एकसंधता आहे, ती वैचारिक आणि भावनिक वैविध्याने समृद्ध आहे. प्रशांतची शब्दयोजना प्रभावित करणारी आहे, त्यामुळेच त्याने लिहिलेले शेर आणि गझल यांचा परिणाम खोलवर जाणवतो. गझलच्या परंपरेशी नाते सांगणारा हा कवी एक नवा दृष्टिकोन देऊ इच्छितो. काही गझल पारंपरिक शैलीच्या मर्यादा ओलांडून नवा विचार मांडतात. इथे इतकंच आणखी ऐकायचं असेल तर कार्यक्रमाला या. खरं तर इथेही जास्त काही ऐकायला मिळणार नाही आहे, कारण जितकं लिहिलेलं आहे ना त्याच्यासाठी म्हणजे एक व्याख्यान होईल स्वतंत्र, तर ते मी लेख स्वरूप सगळ्यांना पोस्ट करून वाचायला देईन. तर त्यात एक जे वाक्य लिहिलं आहे की काही गझल पारंपरिक शैलीच्या मर्यादा ओलांडून नवा विचार करतात, म्हणजे तंत्राच्या मर्यादा ओलांडतात असं म्हणायचं नव्हतं. की जदीद गझलमधून सांगोलीकरचा प्रकार आहे, तर ती तशा पद्धतीची गझल प्रशांतची बरीचशी आहे की तो त्यामध्येही अजून पुन्हा आपण जेव्हा मराठी नावं दिली गेली तेव्हा सुधारणावादी गझल आणि उदारमतवादी गझल. तर सुधारणावादी गझलला अनेक जण असा अर्थ करून घेतात की सुधारणा म्हणजे सामाजिक सुधारणा, अमुक सुधारणा, तमुक सुधारणा, अशा विषयाचे शेर असलेली गझल. तर ती तशी नाही. सुधारणावादी गझल ही तंत्राच्या बाबतीमध्ये आपण अधिकाधिक सकस होत जाणारी, अधिकाधिक निर्दोष होत जाणारी ती गझल. आणि उदारमतवादी आपण जशी म्हणतो की खूप सारं सामावून घेणारी आणि सामाजिक सुधारणा घडवणारी, ते अशा दोन्ही प्रकारच्या गझलमध्ये प्रशांतची गझल चालते. इथे मी फक्त एका गोष्टीवरती बोलेन आणि थांबेन. खूप भाष्यकार सगळ्यांनी कौतुक केलं असलं तरी, ते म्हणजे समष्टी या विषयावरती बोलतो. आणि इथे मी 2-3 प्रकारच्या समष्टी मांडेन. एक आहे गझलेतली समष्टी. गझलेतली समष्टी म्हणजे गझलमध्ये किती भाव, कारण प्रत्येकाची एक शैली होते. कुणी प्रेमभावनेच्याच गझल अधिक लिहितो, म्हणजे मुळात गझलचा स्थायी भाव प्रेम सांगितला गेला आहे, त्याच्यामुळे सुरुवातच तिथपासून, कुठल्याही कवीची गझलगाराची सुरुवात तिथपासून होते, ठीक आहे. पण नंतर ती जाऊन वेगवेगळ्या विषयांवरती भाष्य करायला लागते. मग नुसतं प्रेमभावना करत असताना मग त्याच्यामधले वेगवेगळे पदर. आता प्रशांत विरहाची लिहित असताना सुद्धा विरह खूप चांगला सांगत असताना सगळ्या गोष्टींवरती तिच्यावरती विश्वास ठेवून अमुक तिला माहिती नावाची रदीफची एक गझल आहे प्रशांतची. तर ती वाचतानाही ते तसं जाणवते की अरे हा किती विश्वासाने म्हणतोय, आणि प्रत्येक शेर वाचत जाताना म्हणतो की किती विश्वासाने म्हणत जातोय. म्हणजेच त्यावेळेला मानवी भावभावनांचे सगळे पदर सामावून घेणारी गझल. सगळ्या भावभावना मांडत असताना कुणाच्या मनावरती आघात होणार नाही. जरी आता संपूर्ण परिवार प्रशांतचा इथे बसलेला आहे, त्याच्यामुळे आता प्रशांतच्या अधिकतर गझल ह्या काल्पनिक आहेत, नाही तर मी इथे खूप काही बोलून जाईन. आणि तुम्ही तर म्हणाला होतात पहिली आणि शेवटची चूक, ते जनार्दन भाऊ काय काय बोलून गेले. असं काही व्हायला नको. तर ह्या सगळ्या काल्पनिक रचना आहेत आणि तर त्यामध्ये सुद्धा कुणाला दुखवू नये, आणि त्या कल्पनेत लिहित असताना सोडून गेलेल्या व्यक्तीवरती सुद्धा किती विश्वास आहे आणि तो विश्वास सार्थ ठेवणारी अशी भावना, म्हणजे ही गझलेतली समस्या. आणि पुन्हा मग सामाजिक सगळे आहेत, तो त्या विषयाकडे सुद्धा तितक्याच लिहिला जातो. खरं तर सोशल मीडियावरती त्याने सातत्याने ते सगळं पोस्ट केलं, पण तो त्याच्या सगळ्या कामांमध्ये इतका गर्क असतो की वर्षातून 365 दिवसातून कधीतरी फक्त 10-15 दिवस फेसबुकवर येतो आणि त्याच्यानंतर पुन्हा गायब असतो. मी आत्ता सकाळी त्याला फोन केला, अरे म्हटलं तुझ्या पुस्तकाचं, त्याला मी अरे तो रे इतर वेळी नाही म्हणत पण आज म्हणतोय, आणि म्हणूही शकतो, तो माझ्यापेक्षा 8 दिवसांनी लहान आहे. हां, तर म्हटलं की अरे तुझ्या पुस्तकाचं प्रकाशन आहे, आपण असे करतो, आपण अशा युगात वावरतो की ज्या वेळेला पुस्तकाचं प्रकाशन असेल तर ब्रॉडकास्ट लिस्ट, वेगवेगळे ग्रुप, वेगवेगळे फेसबुकचे ग्रुप, फेसबुकची आपली वॉल, त्याच्यावरती 10-12 दिवस सातत्याने सगळी आपली जत्रा सुरू असते. आणि म्हटलं तुझं अकाउंटच मला सापडत नाही आहे. मग तो म्हणाला की असं नाव टाक मग सापडेल. बरं, ते सापडलं तर त्याच्यावरती शेवटची पोस्ट कधीतरी गेल्या 2024-2023 मधली. म्हटलं तिथे तरी टाकायला हवं होतं, जर टाकलं असतं तर कदाचित तिथे अजून ही सगळी मंडळी जास्त आली असती. परत या आलेल्या मंडळींमध्ये मला पुन्हा तुम्हाला धरून एक समष्टी सांगावी लागते. एक झाली गझलेतली समष्टी आणि एक झाली समष्टीचा गझलकार. तर प्रशांत समष्टीचा गझलकार म्हणून होतो. तर ते कसं की ते इतर गझलकारांसाठी सुद्धा तो काम करतोय, इतर गझलकारांसाठीचं सुद्धा कौतुक करतोय. आणि जे मला इतक्या वर्षात होतं आलं नाही आहे, तो इतर गझलकारांचा प्रेमळ म्हणजे लाडका सुद्धा गझलकार आहे, जो मला कधी होता आला नाही आहे.
तर आणि इथे समष्टीचे 2 गझलकार, मी इथल्या गझलकारांबद्दल बोलतो हा, म्हणजे समष्टीचे गझलकार खूप आहेत, पण आता स्टेजवरती इथे बसलेले आहेत. पहिल्या पिढीतल्या समष्टीविषयी नंतर बोलतो, नाही तर उद्या फेसबुकवर लिहिलं जाईल की जनार्दनने म्हटलं फक्त 2च गझलकार समष्टीचे आहेत. म्हणजे पुन्हा आणखीन एका नव्या वादाला तोंड फुटायचं. तर सांगोलेकर सर ज्या काळापासून लिहिता आहेत त्यांचं प्रामुख्याने लेखनच त्या अनुषंगाने झालं आहे की त्यांनी ज्या वेळेला मांडताना गझल मांडली की कुठून आली, कशी आली आणि कशी आपल्यापर्यंत आली. अगदी मग त्यांनी मोरोबंधांपासूनचा काळ आणला तर ती सगळी समष्टी आणली. तर आणि सांगोलेकर सरांसारखे गझलकार, त्यांच्या स्वभावाचे गझलकार प्रत्येक काळात असले तर प्रत्येक गझलकार समष्टीचा होईल. कारण आपण आपले खूप जास्त असतो, समष्टीचे खूप कमी असतो. आपलं कौतुक आपल्याला खूप जास्त पाहिजे असतं, आपल्यावर झालेली टीका आपल्याला सहन होत नाही. आणि सांगोलेकर सरांनी ज्या पद्धतीचं लेखन केलेलं आहे, मी तुमचं कौतुक करतोय कारण त्या कौतुकामध्ये प्रशांतचा स्वभाव दडलेला आहे. हां, तशा पद्धतीचं लेखन पुढे जाऊन इतर गझलकारांनी काय केलं पाहिजे. जसं आता सरांनी तर एकेका गझलकारावरती अख्खं पुस्तक केलं, म्हणजे तशी जबाबदारी भविष्यात प्रशांतने आम्ही सगळ्यांनी घेतली तर गझलकार फक्त समष्टीचा होणार नाही, त्यावेळेला गझल समष्टीची होईल. हां, आणि ती होणं यासाठी गरजेचं आहे कारण ना तसं तर मी ह्या दोघांचं कौतुक केलं खरं, पण समष्टीचा गझलकार म्हटलं ना तर आजही सुरेश भटांच्या पुढे नावच जात नाही. आजही कुठल्याही माध्यमासाठी, कुठल्याही विषयासाठी शेर पाहिजे असेल तर गझलेतर व्यक्ती जे आहेत ना ते सुरेश भटांचाच शेर कुठेतरी कुठल्या तरी कारणासाठी कोट करतात. मग तो बातमीची हेडलाईन असेल, पत्रकार मंडळी कुठे काय बोलणार असतील किंवा नेते मंडळी कुठे वापरणार असतील. फार क्वचित कधीतरी कुठल्या नेत्याच्या ओळखीचा कुठला कवी गझलकार असेल तर त्याचं कोणी म्हटलं तर म्हटलं, पण अजूनही मराठी गझल लोकोक्ती होत नाही सुरेश भटांच्या पुढे जाऊन. ती जर व्हायची असेल तर एकमेकांची अशी कौतुकं सुरू केली पाहिजेत आणि ते प्रशांतने काम उत्तम पद्धतीने केलेलं आहे आणि त्याची गझलसुद्धा तशा पद्धतीने समष्टी घेऊन पुढे जात आहे. मग आता 2 समष्टी झाल्या, एक गझलेतली समष्टी, समष्टीचा गझलकार, आणि गझलकार समष्टीसाठी असला पाहिजे ते सुद्धा त्याने दाखवून दिलेलं आहे. ह्या समष्टीवरून समष्टीचं आणखीनचं बोलणं ऐकण्यासाठी मी आता या ठिकाणी थांबतो. अजून 2 गोष्टी आहेत. त्याचा आवडलेला शेर काही की पूर्वी धार्मिक होता आता कट्टर होतो आहे. म्हणजे त्याचं लेखनसुद्धा समष्टीचं कसं आहे हे प्रत्येकाने आत्मचिंतन करत जावं अशा पद्धतीचं की पूर्वी धार्मिक होता आता कट्टर होतो आहे, या देशाचा प्रवास बहुधा बत्तर होतो आहे. आणि पुढचा शेर खूप त्याने गांभीर्याने लिहिला असला तरी अनेकदा तो विनोदाने घेतला जाऊ शकतो की त्यांचे गुलाम आणि यांचे भक्त झगडती येथे. फेसबुकवर समजा कोणी इथली मंडळी असतील आणि वाचत असतील तर त्यांना हे 2 शब्द खूप जास्त परिचयाचे असतील की त्यांचे गुलाम आणि की यांचे भक्त झगडती येथे, मूर्खांचा सत्तेच्या पायी वापर होतो आहे. आणि प्रत्येकाच्या आत धुमस्ता विस्तव केला गेला, पुढे कार्यक्रम ठरलेला सोयीस्कर होतो आहे. पूर्ण गझल पुस्तकातच वाचा. आणि या कार्यक्रमामध्ये प्रशांत समष्टीचा झाला हे सांगण्याचं अजून एक कारण की अधिकतर कार्यक्रमांना आपण जातो तेव्हा 25% गझलेतर लोक आणि 75% आपलेच गझलकार आपणच एकमेकांना ऐकत असतो. इथे जरी संख्येने कमी असले, कदाचित त्याची कारणं वेगळी असतील. त्याच्यामध्ये एक तर आरोप मी प्रशांतवर ठेवला आहे की त्याने पुस्तकाचं प्रसारण, कार्यक्रमाचं प्रसारण, माहिती आणि प्रसारण मंत्रालय त्याचं जरा कमी पडलेलं आहे, त्याने त्याचं फेसबुकवरती सगळं टाकायला पाहिजे होतं. पण इथे आनंदाची बाब अशी की इथे गुणोत्तर प्रमाण अगदी उलट आहे. 25% गझलकार मंडळी आहेत आणि त्याहून 3 पटीने जास्त गझलकारांच्या व्यतिरिक्त मंडळी ऐकायला आलेली आहेत. आणि हेच चित्र वाढत राहिलं तर गझल लोकोक्ती होईल, गझल समष्टीची होईल आणि त्याच्यासाठी आपण प्रयत्नशील राहूया. या माध्यमातून सगळ्या गझलकारांना पुन्हा संदेश आहे की प्रशांतने खूप चांगला पायंडा पाडला आहे, आपण तो पुढे चालवूया.